2017 पासून जर मी नामस्मरण करते तर माझ्यामध्ये बदल का घडत नाही? त्यांचं नामस्मरण योग्य रीतीने होत नाहीये. माणसं काय करतात, 11 माळा 21 माळा ह्या ज्या काही गोष्टी आपण करतो, तुम्ही एक मणी असा करा की जो तुमचा वटवृक्ष मंदिरातल्या महाराजांच्या पादुकांवरती जाऊन पोहोचेल. ज्या वेळेला लोकांची कामं व्हायला 2 दिवस आलेली असतात आणि अशा वेळेला माणसाचा संयम तुटतो आणि माणसं ताबडतोब दुसऱ्या डॉक्टरकडे जातात. त्या क्लायंटच्या घरामध्ये पिशाच्च बाधा होती. त्यांची मुलं आहेत लहान, त्या मुलांना गळ्यामध्ये धारण करण्यासाठी काही वस्तू दिल्या होत्या, माळ असेल किंवा काही धागा असेल, जो अभिमंत्रित केला गेलेला. निदर्शनास असं आलं, तिथून त्यांच्या घरातनं गेल्याच्या नंतर एक 10 ते 15 दिवस त्यांच्या घरामध्ये खूप छान एनर्जी नांदत होती. त्यांनी चुकून त्यांच्या दरवाजाला तोरण दिलं होतं एक लावायसाठी. त्यांना स्पष्ट सांगितलेलं, हे तोरण जे आहे ते तुम्ही काढायचं नाही. त्यांच्या काही चुकांमुळे ते तोरण त्यांनी काढून कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये टाकलं आणि त्या ज्या काही एंटिटी होत्या, काही शक्ती होत्या, पुन्हा त्रास द्यायला चालू केलं. आपण हिंदू सनातन धर्मामध्ये वावरत असताना आपल्या मंत्रांमध्ये जर निर्जीव वस्तूंमध्ये प्राण टाकण्याची ताकद असेल तर आपले मंत्र दगडालाही चिरू शकतात. महाराज अक्कलकोटामध्ये बसून ब्रह्मानंदी गुफेत स्वामी समर्थ महाराज पद्मासन अवस्थेत बसलेले आहेत. तिथं बसून पूर्ण ब्रह्मांडावर त्यांचा सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे. तर त्यांच्या घरामध्ये नदीच्या बाजूलाच ते कॉम्प्लेक्स आहे. घरामध्ये एंटर केल्याच्या नंतर जाणवलं एक जडपण. जाऊन त्यांच्या सोफ्यावर नाही बसत, त्यांच्या किचनच्या ओट्याच्या खालून एक लहान मुलगी, तिच्या हे 2 गुडघे आणि हे हात अक्षरशः एक 60 की 70च्या स्पीडनी किचनच्या ओट्यामधून ती बाथरूम मध्ये गेली. म्हणजे तो एवढा भयानक इन्सिडेंट होता. त्या गोष्टींना तुम्ही संपूर्णपणे काढू शकत नाही. त्यांना आपण सरळ सल्ला देतो की तुम्ही ती सदर वास्तू चेंज करा. काहींना घरामध्ये नामस्मरण केल्यानंतर ते नामस्मरण जर लागू होत नसेल तर त्यांनी सर्वप्रथम त्यांची वास्तू चेक करून घ्यावी. घटस्फोटाची प्रक्रिया चालू आहे. त्यांचा जो नवरा आहे तो अक्षरशः त्या बायकोला डिचवून बाहेर फिरायला जाणं किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये पैसा उडवणं वगैरे ह्या भरपूरशा गोष्टी चालू आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे यश कदम. यश दादा आहेत आपल्यासोबत आज आणि मागचे बरेच पॉडकास्ट आम्ही केलेत. दादांनी स्वामी समर्थांचे त्यांचे जे अनुभव होते ते शेअर केले होते. त्यासकट बऱ्याच गोष्टी वास्तू रिलेटेड, परत तंत्र रिलेटेड ज्या होत्या त्या पण डिस्कस झाल्या होत्या मागच्या पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टमध्ये अशाच काही आमच्या अनुभव जे आलेत लोकांना, त्यांच्यावरती आज आम्ही चर्चा करणार आहोत. आज सागर पवार दादांनी वेळात वेळ काढून पुन्हा इथे आमंत्रित केलं. त्यासाठी सागर दादांचं खूप खूप मनापासून एक आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या मंचावरती पुन्हा अनुभव सांगण्यासाठी इथं बोलवलं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तसं म्हणाल तर हा जो 3 ते 4 महिन्याचा जो काही कालखंड गेला, या कालखंडामध्ये हे जाणवलं की जगामध्ये सुखी हा कोणच नाहीये. तसं म्हणाल तर प्रत्येक व्यक्ती हा काही ना काहीतरी प्रॉब्लेम घेऊन आलेलाच आहे. प्रत्येक व्यक्ती, जसं आपण म्हणतो की जेव्हा आपण गणपती विसर्जनासाठी पाठवतो त्यावेळी देवासोबत एक प्रकारची शिदोरी असते, जी आपण म्हणतो की दही भाताची शिदोरी देवासोबत दिली जाते. त्याचप्रमाणे माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो एक 50% पुण्य आणि 50% पापाची अशी शिदोरी सोबत घेऊन आलेला असतो. ती शिदोरी त्यातून त्याला एक करायचं असतं. पापाची जी काही शिदोरी असते ती संपूर्णपणे कमी करून पुण्याची शिदोरी वाढवायची असते. पण माणूस ह्या उलट करतो, पुण्याची शिदोरी कमी करून पापाची शिदोरी वाढवत जातो. त्या कारणामुळे माणूस अडचणीत पडतो. स्वतः केलेल्या काही चुका ज्या असतात, ज्या मनुष्याने पूर्व आयुष्यामध्ये, पूर्वजन्मामध्ये किंवा त्यांच्या वाडवडिलांकडनं झालेल्या काही चुका असतात, त्या चुका पुढच्या पिढीला भोगाव्या लागतात. त्या भोगणं आल्याच्या नंतर माणूस जातो तो आश्रयासाठी एकतर मंदिरांमध्ये, एकतर दर्ग्यांमध्ये, एकतर चर्चमध्ये किंवा इतर कुठल्याही जी काही सात्विक गुरुशक्ती आहे अशा गुरुशक्तीकडे तो वळतो. तो तिथं वळल्यानंतर तिथं त्याला जर योग्य मार्गदर्शन मिळालं, शांततेने सात्विकतेने त्याला जर मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच त्याच्या आयुष्याचं चांगलं होतं आणि भलं होतं. पॉडकास्ट झाल्याच्या नंतर खूपशा लोकांचे कॉल आले. कॉल आल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला माझ्या पद्धतीने, प्रत्येक व्यक्तीची पद्धत वेगवेगळी आहे.
माझ्या पद्धतीने प्रत्येकाच्या समस्येचं शंकेचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातून असे बरेचसे क्लायंट असेही मिळाले की ज्यांना धीर आणि संयम नाही आहे. अच्छा. कारण जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा प्रॉब्लेम उद्भवलेला आहे तर अशा वेळेला तुम्ही तो प्रॉब्लेमचं ज्यावेळी सोल्युशन मागायला येता त्यावेळेला ते सोल्युशन जे आहे ते एक ठराविक कालावधीच्या नंतर किंवा तुम्हाला जर एखादा मंत्र जपण्यासाठी दिला तर तो मंत्र जाप जो आहे तो एक ठराविक कालावधीच्या नंतरच त्याचा इफेक्ट जो आहे तो तुमच्या आयुष्यावर व्हायला चालू होतो. मंत्र जाप करत असताना तुमची कर्म देखील चांगली हवीत. बरोबर. कारण तुमची कर्म, तुमची राहती वास्तू आणि तुमचा किती त्या मंत्रावरती आणि समोरच्या माणसाने दिलेल्या शब्दावरती विश्वास आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. एक मध्यंतरीच्या काळामध्ये हैदराबादवरनं एक आपले क्लायंट आहेत, त्यांनी फोन केला की 2017 त्यांचं असं म्हणणं आहे की स्वामी समर्थ महाराजांचं त्या नामस्मरण करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की 2017 जर मी नामस्मरण करते तर माझ्यामध्ये बदल का घडत नाही. अच्छा. ज्या वेळेला आपण नामस्मरण करतो म्हणजे काय तर नाम जपतो. नाम प्रत्येक श्वासापाठी आपण नामसंकीर्तन करत असतो. परमेश्वराचं गुणसंकीर्तन आणि नामसंकीर्तन ह्या दोन ज्या मुख्य गोष्टी आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण असतात. कारण ज्या वेळेला आपण भगवंताचं गुणसंकीर्तन म्हणजे काय तर त्या परमेश्वराबद्दल आपण चांगलं बोलणं, आणि नामसंकीर्तन म्हणजे काय तर परमेश्वराची हृदयाच्या आर्ततेतना, हृदयाच्या म्हणजे बेंबीच्या देठापासून परमेश्वराला घातलेली हाक म्हणजे नामस्मरण. ज्या ज्या वेळेला तुम्ही चिंतेमध्ये असता त्या वेळेला तुमच्या त्या प्रभोला, तुमच्या त्या भगवंताला, मग ती कोणतीही शक्ती असो, अगदी स्वामी समर्थ महाराज असतील, गणपती बाप्पा असेल किंवा इतर कोणतीही शक्ती असेल, तुम्ही काळजीमध्ये पडल्यानंतर त्या शक्तीला तुमची चिंता वाहण्यासाठी यावं लागेल असं तुम्ही नामस्मरण करा. लोकांचं काय होतं ना, ज्या वेळेला त्यांचं असं निदर्शनास आलं त्यावेळेला त्यातनं असं समजतंय की त्यांचं नामस्मरण योग्य रीतीने होत नाहीये. माणसं काय करतात, 11 माळा 21 माळा ह्या ज्या काही गोष्टी आपण करतो त्या करत असताना त्या कराव्यात, नक्की कराव्यात. जर तुम्हाला 21 माळा करून किंवा 11 माळा करून समाधान मिळत असेल, स्वामी महाराजांचं नामस्मरण हे अखंड ब्रह्मांडाला व्याप्ती देणारं असं नामस्मरण आहे. नामस्मरण करताना आहे ना, तुम्ही एक म्हणी असा करा की जो तुमचा वटवृक्ष मंदिरातल्या महाराजांच्या पादुकांवरती जाऊन पोचेल. एक म्हणी तुम्ही असा करा की जो श्री अक्कलकोट श्री चोळप्पा महाराजांच्या वाड्यातली जी स्वामी समर्थ महाराजांची ब्रह्मानंद गुफेतली जी समाधी आहे त्या समाधीच्या दरवाजावरती तुमचा जो त्या मणक्यांमधला मणी आहे तो तिथपर्यंत पोचला पाहिजे. त्या ज्या क्लायंट आहेत त्यांनी मला सरळ प्रश्न विचारला की दादा मी स्वामी महाराजांचं सोडून कृष्णाचा जप सुरू करू का किंवा श्रीरामाचा जप सुरू करू का. तर त्यांना मी सरळ सल्ला दिला की बाबा तुम्ही 2017 करताय, तुम्ही नामस्मरण करत असताना तुमच्याकडनं काय चुका होत आहेत त्या तुम्ही बघा. कारण तुम्ही ज्यावेळी नामस्मरण करता, कारण घरामधल्या एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीच्या ऑरा जो म्हणतो आपण त्याच्यामुळे अखंड घराला बळ मिळत असतं. हे आपण प्रत्येक वेळी बघतो की आध्यात्मिक व्यक्ती जर एखादी घरामध्ये असेल आणि तिचा जर ऑरा प्रबळ असेल तर पूर्वजांच्या केलेल्या पापांच्या चुकीचं जे क्षालन आहे ते मोठ्या प्रमाणात नाही पण सुईच्या टोका एवढं तुमच्यापर्यंत येऊन ठेपतं. त्यालाही दूर करण्याचं कार्य जे आहे ते नामस्मरण करतं. नामस्मरण तुमच्या आयुष्यातली जी काही घटना आहे ती घटना बदलण्याचं काम नामस्मरण करतं. म्हणून त्यांना सल्ला असा दिला गेला की बाबा तुमचं जे नामस्मरण आहे स्वामी समर्थ महाराजांचं ते तुम्ही तसंच चालू ठेवायचं आहे. ही समजायची की तुमची परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेमध्ये स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडून एक म्हणतात ना मोठा पेपर सोडून घेत आहेत. पण ज्या वेळेला स्वामी समर्थ महाराज पेपर चेकिंगला बसतील ना त्यावेळी तुम्हाला 100पैकी 100 मार्क मिळणार. आपला असलेला आपला आराध्य देवतेवरचा विश्वास, आपला असलेला त्या मंत्रावरचा विश्वास आणि ज्या व्यक्तीने, मग तो कोणीही असेल, पॉडकास्टमध्ये आलेली व्यक्ती असेल, रस्त्यात भेटलेली व्यक्ती असेल,
किंवा अगदी तुमच्या शेजारच्या काकू किंवा कोणीही व्यक्ती असतील, त्यांनी जरी तुम्हाला मंत्र दिला तरी देखील ती व्यक्ती तुम्हाला गुरुस्थानी असते. त्या मंत्रावरती देखील तुमचा तेवढाच विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जर तो नसेल तर काय होतं ना, की ज्या वेळेला लोकांची कामं व्हायला 2 दिवस आलेली असतात आणि अशा वेळेला माणसाचा संयम तुटतो आणि माणसं ताबडतोब दुसऱ्या डॉक्टरकडे जातात. म्हणजे दुसऱ्या देवांना त्यांचा जप चालू हो हो. त्यामुळे होतं काय, की जे पाठीमागे केलेलं आहे ते सगळं मातीमध्ये मिळून जातं. संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. मध्यंतरीच्या आता काळामध्ये एक ऑफिस होतं, त्या ऑफिसमध्ये व्हिजिट केली होती. तर तिथे असं निदर्शनास आलं की त्या ऑफिसच्या दरवाजात, म्हणजे जो दरवाजा त्यांचा मुख्य दरवाजा होता, त्या दरवाजामधून आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर तो तिथला जो स्टाफ होता त्यांनी मला असं सांगितलं, म्हणजे तिथले जवळजवळ एक 30-35 जणांचा स्टाफ होता. त्यांनी सांगितलं की दादा, ऑफिसमध्ये एंटर केल्याच्या नंतर आम्हाला अशी एनर्जी वाटत नाही. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी वाटत नाही. दुसरी गोष्ट, ऑफिसमधून आतमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की कधी एकदाचे 5 वाजतात आणि मी घरी पळतोय. तिथं ज्यावेळी चेक केलं त्यावेळेला असं समजलं की त्या जागेमध्ये एका माणसाने एका तिथल्या कामगार स्त्रीवरती अत्याचार केला होता. आणि तिथं म्हणजे फेकून वगैरे दिलं असेल किंवा काही केलं असेल, तर ती जी एनर्जी आहे ना, ती त्या प्रत्येक स्टाफला तिथं टिकून देत नाही. म्हणजे त्या ठिकाणी असं झालं होतं की ज्या वेळेला तिथे जो मालक येत होता तो मालक ती जागा एक 6 महिन्यात ते वर्षभरात किंवा त्याच्याही पेक्षा कमी कालावधीमध्ये ऑफिस सोडून निघून जात होता. अशा वेळेला त्या जागेला प्रत्यक्ष भेट देऊन काही आपल्या गोष्टी आहेत, म्हणजे अगदी नामस्मरणाव्यतिरिक्त याच्यामध्ये तंत्र आहे, मंत्र आहे आणि यंत्र आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तिथे वापरून ती जी काही ऊर्जा होती, ती जी काही तिथली शक्ती होती, त्या शक्तीला संपूर्णपणे काढून स्टाफला सांगितलं गेलं की तुम्ही देखील काही गोष्टींचं पालन करायचं आहे. कारण तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीने पथ्य सांगितली तर त्या पथ्यांचं पालन करणं तुमचं आद्य कर्तव्य आहे. त्याच्यात जर चूक झाली आणि पुन्हा जर एखादा प्रसंग उद्भवला तर त्याचे कारणीभूत तुम्ही असता. अशा वेळेला तिकडच्या स्टाफने पूर्णपणे सहकार्य केलं, सहयोग दिला आणि तिकडची संपूर्णपणे एनर्जी जी आहे ती निघून जायला मदत झाली. कारण कसं आहे, एखादी एनर्जी ज्यावेळी पकडून सोबत नेली जाते किंवा एखादी एनर्जी कैद केली जाते किंवा ते म्हणण्यापेक्षा आत्ताच्या भाषेत पळवून लावली जाते, त्यावेळेला तिथं राहणारी किंवा वास्तव्य करणारी जी काही मंडळी आहेत त्या मंडळींचं पण तेवढंच काम असतं की बाबा पूर्णपणे सहयोग देणं. कारण जोपर्यंत डॉक्टरचं काम आहे इंजेक्शन मारणं 80%, पण 20% त्या पेशंटनी पण प्रतिसाद दिला पाहिजे, अन्यथा दिलेल्या गोष्टीचा काही उपयोग होत नाही. त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आज त्या ऑफिसमध्ये दिवाळीचं लक्ष्मीपूजन झालं, जे कधीही होत नव्हतं. आणि त्यांनी, म्हणजे त्यांचे जे कोण बॉस होते, त्यांनी स्वतः फोन करून सांगितलं की दादा, पहिल्यांदा असं झालं की आम्ही लक्ष्मीपूजन ऑफिसमध्ये संपूर्ण स्टाफ सकट शांततेने, आणि तेही संध्याकाळी 7-7:30च्या नंतर, जिथे सगळे थांबायला घाबरत होते अशा ठिकाणी त्यांनी लक्ष्मीपूजन केलं आणि आज ते आनंदी आहेत. म्हणजे कसं आहे ना, प्रत्येक क्लायंट हँडल करताना ज्या ज्या व्यक्तींशी संबंध आलेला आहे त्या व्यक्ती आनंदी होऊनच आपण त्यांच्याकडनं गेलो पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या माणसाकडे देखील तेवढा संयम असणं गरजेचं आहे. बरोबर. मध्यंतरीच्या काळामध्ये एक क्लायंट आहेत, त्या क्लायंटच्या घरामध्ये पिशाच्च बाधा होती. त्यांची मुलं आहेत लहान, त्या मुलांना गळ्यामध्ये धारण करण्यासाठी काही वस्तू दिल्या होत्या, माळ असेल किंवा काही धागा असेल, जो अभिमंत्रित केला गेलेला जगदंबेच्या नावाने. जगदंबा म्हणजे श्री तुळजाभवानी, तिच्या नावाने ते धागे अभिमंत्रित केले होते किंवा ती माळ जी आहे ती अभिमंत्रित केलेली. निदर्शनास असं आलं, तिथून त्यांच्या घरातना गेल्याच्या नंतर एक 10 ते 15 दिवस त्यांच्या घरामध्ये खूप छान एनर्जी नांदत होती. त्यांनी चुकून त्यांच्या दरवाजाला एक गोष्ट दिली होती, तोरण दिलं होतं एक लावायसाठी,
अभिमंत्रित, त्यांना स्पष्ट सांगितलेलं हे तोरण जे आहे ते तुम्ही काढायचं नाही, काहीही होऊन देत. त्यांच्या काही चुकांमुळे ते तोरण त्यांनी काढून कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकलं. अच्छा. आणि त्या ज्या काही एंटिटी होत्या, काही शक्ती होत्या, पुन्हा त्रास द्यायला चालू केलं. ओके. असं आहे. म्हणजे कसं आहे ना की ज्यावेळी एखादी वस्तू तुम्हाला आम्ही देतो त्यावेळी ती वस्तू जी आहे ती तुमची संयम आणि तुमची परीक्षा देखील बघते. कारण दिलेली गोष्ट तात्काळ लागू होईल असं आशीर्वचन आम्हीही देत नाही. बरोबर. कारण कसं असतं की एखादी गोष्ट जर दिली आहे तर ती गोष्ट तुमचा संपूर्ण बायोडाटा जो असतो ती चेक करते. आपण जसं रेग्युलर आपल्या घरामध्ये एखादं कुत्र्याचं पिल्लू जरी आणलं तरी ते आपल्या घरामध्ये रुळायला खूप दिवस लागतात. कुठलाही प्राणी आणा किंवा कुठलाही अगदी शेजारी असेल, तुम्ही पटकन त्याच्याशी मैत्री नाही करत. तुम्ही त्याला अनुभवता, त्याला जाणता, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याशी मैत्री करून मग त्यांच्या घरामध्ये वाट्यांचं आदान प्रदान चालू होतं. अशी तसंच जे काय आहे ते ह्या शक्ती बाबतीत पण आहे. तुम्ही केलेली पूर्व आयुष्यातली कर्म, तुम्ही केलेल्या पूर्व आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींसाठी ही जी शक्ती आहे ती देखील सगळ्या गोष्टी पारखत असते. तुम्ही केलेल्या प्रारब्धातल्या काही चुका असतात, त्या चुका भरून झाल्याच्या नंतर देखील ही शक्ती अचानकपणे जागृत होते. मध्यंतरीच्या काळामध्ये एक क्लायंट होते, त्या क्लायंटला मंत्र, काही गोष्टी अशा असतात की ज्या मंत्रांनीच ठीक केल्या जातात, कारण मंत्रांमध्ये तेवढी ताकद आहे. आपण हिंदू सनातन धर्मामध्ये वावरत असताना आपल्या मंत्रांमध्ये जर निर्जीव वस्तूंमध्ये प्राण टाकण्याची ताकद असेल तर आपले मंत्र दगडालाही चिरू शकतात. हे फक्त ध्यानात ठेवायचं. आपलीच काही मूर्ख माणसं आहेत की जी आपल्याच धर्माबद्दल फालतूच्या रील्स, फालतूच्या काही गोष्टी आहेत त्या पसरवतात आणि इतर जाती धर्मियांचे लोक त्या रील्स किंवा त्या काही कंटेंट आहेत ते बघून आपल्या हिंदू सनातन धर्मावरती हसतात, लज्जा उडवतात. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तुमच्या धर्माबद्दल तुम्हाला संपूर्ण अभिमान पाहिजे की तुम्ही हिंदू सनातनी आहात, तुम्ही भारतीय आहात आणि तुम्ही मराठी आहात, ह्याचा तुम्हाला अभिमान हवा. तुम्ही कंटेंट किंवा तुम्ही कुठल्याही फालतू रील्स तुमच्या देवांबद्दल ज्या काही करता, अशा वेळेला मध्यंतरीच्या काळामध्ये एक क्लायंट आलेला त्या व्यक्तीने त्याच्याच घरातल्या कुलदेवतेबद्दल काही आक्षेपार्ह जे असतं असं रील कंटेंट करून त्याने फेसबुकला टाकून दिलेलं. आणि त्यानंतर कसं आहे की परमेश्वराचा CCTV कॅमेरा जो आहे ना तो अखंड ब्रह्मांडाला बघत असतो. आपल्याला जरी असं वाटत असेल की कोणीही बघत नाही, पण स्वामी समर्थ महाराज, म्हणजे अगदी मी स्वामी महाराजांना मानतो, महाराज अक्कलकोटामध्ये बसून ब्रह्मानंदी गुफेत स्वामी समर्थ महाराज पद्मासन अवस्थेत बसलेले आहेत. तिथं बसून पूर्ण ब्रह्मांडावर त्यांचा CCTV कॅमेरा चालू आहे. ज्यावेळी तुम्ही कुठल्याही डॉक्टरला किंवा कोणत्याही व्यक्तीला घरी बोलवता त्यावेळेला त्या शक्तीला संपूर्णपणे कळलेलं असतं की बाबा त्याचाही कोणतरी बिमोड करण्यासाठी किंवा त्याचाही कोणीतरी उच्चाटन करण्यासाठी तिथे आलेला आहे. अशा वेळेला जेवढा सपोर्ट त्या घरातल्या माणसांचा होतो किंवा त्या घरातल्या देवी देवता किंवा जे काही देव असतील, कुलदैवत असतील, मूळ वास्तुपुरुष देवता असतील, ह्या सगळ्यांचा जो काही आपल्याला फायदा होतो त्या गोष्टीमध्ये तो खूप एक इम्पॉर्टंट असतो. कारण कसं असतं ना की ज्या वेळेला एखाद्या घरी व्हिजिटला आपण जातो तिथे एखादी एंटिटी असते, पाऊल टाकता क्षणी ती समजून जाते की त्या ठिकाणी काही ना काहीतरी अशी गोष्ट आहे. आमच्या माणगावामध्ये एक कॉम्प्लेक्स आहे, तर त्या कॉम्प्लेक्समध्ये एका व्हिजिटला गेलो होतो, वास्तू व्हिजिटला. तर त्यांच्या घरामध्ये नदीच्या बाजूलाच ते कॉम्प्लेक्स आहे. घरामध्ये एंटर केल्याच्या नंतर जाणवलं एक जडपण, शरीरामध्ये एक जडपण जाणवलं. जाऊन त्यांच्या सोफ्यावर नाही बसत, त्यांच्या किचनच्या ओट्याच्या खालून एक लहान मुलगी, तिच्या हे 2 गुडघे आणि हे हात अक्षरशः एक म्हणतात ना एक 60 की 70च्या स्पीडनी किचनच्या ओट्यामधून ती बाथरूममध्ये गेली. म्हणजे तो एवढा भयानक इन्सिडेंट होता की भर दुपारी म्हणतो ना आपण
चांदण्या बघणं, तसं भर दुपारी मी ते पिशाच्च बघितलेलं आहे. म्हणजे तिकडचा एक सगळ्यात भयानक अनुभव होता. आणि त्यांना म्हणजे काही वास्तू ह्या अशा असतात की ज्या प्रॉपर स्मशानावरच उभ्या केलेल्या असतात. ओके. काही वास्तू ज्या अशा असतात की ज्या प्रॉपर त्या दोषावरच उभ्या केलेल्या असतात. आणि काही दोषांचं असं आहे की ते फक्त तुम्ही मलम लावून ठीक करू शकता, त्या गोष्टींना तुम्ही संपूर्णपणे काढू शकत नाही. मग अशा वेळेला काही माणसं जी आहेत त्यांना आपण सरळ सल्ला देतो की तुम्ही ती सदर वास्तू चेंज करा. जर ते रेंटवर राहत असतील तर वेल अँड गुड. जर स्वतःचं घर असेल तर मग चेंज करण्यासाठी प्रॉब्लेम होतो. पण आपले जे काही संहित ग्रंथ आहेत, काही मंत्रोच्चारण आहेत, काही विधिविधान आहेत, त्या विधिविधानांमध्ये देखील काही गोष्टी दिलेल्या आहेत की त्या गोष्टी कशा काढता येतील. त्यासाठी त्या घरातल्या मंडळींनी देखील तेवढ्या प्रमाणामध्ये सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. अशा वेळेला तिथंही एक 3 दिवसाचं अनुष्ठान करून ती जी काही एंटिटी होती ती त्यांच्या घरातनं काढली गेली. पण संपूर्ण सोसायटीमध्ये 100 घरांमधल्या 60 घरांमध्ये तो प्रॉब्लेम आहेच. ओके. असं आहे. अशा वेळी तिथल्या प्रत्येकाने पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे. दुखत असतं प्रत्येकाला, पण सांगत कोणीच नाही. कारण प्रत्येकाला माहिती असतं की बाबा काहीतरी घडतंय, काहीतरी घटना आपल्या उपलक्ष होत आहेत, कोणीतरी बघतंय, कोणीतरी काहीतरी करतंय. अशा वेळेला तिथली जी कोण राहणारी मंडळी आहेत त्या मंडळींनी पण सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. काही वेळेला असं होतं की घरातली माणसं सपोर्ट करत नाहीत. म्हणजे काही मंडळींचा विश्वास नसतो. मध्यंतरी एका क्लायंटकडे गेलो होतो, त्यांच्या ज्या मिसेस होत्या त्या मिसेसचा प्रचंड विश्वास, पण मिस्टरांचा विश्वासच नाही. आणि अशातनं होतं कसं की त्यांची जी काही भांडणं व्हायची रोजची, की ती स्त्री आध्यात्मिक, पुरुष होता तो संपूर्णपणे नास्तिक. की देव ही संकल्पना नाही, गुरु ही संकल्पना नाही. ती त्या जो कोण भगिनी होत्या स्वामी समर्थ महाराजांचं आणि शेगावचे गजानन महाराज त्यांच्या भक्ती मार्गातल्या त्या भगिनी होत्या. मिस्टर जे होते त्यांचा तीळ मात्रही संपर्क नाही. अशा वेळेलाही भरपूरशा गोष्टी व्हायला चालू होतात. अशा वेळेला देखील काही उपाय आहेत की ज्यातून तुम्ही तुमच्या जे कोण नवरे असतील, जे कोणी तुमची मुलं असतील, अशांचं मन जे आहे तुम्ही भक्ती मार्गामध्ये आणू शकता. मध्यंतरीच्या काळामध्ये एक पॉडकास्ट असा झाला आपला, त्याच्यामध्ये एक कोणीतरी दादा आहेत, त्यांनी असा प्रश्न केला की दादा दारूवरती तुम्ही पॉडकास्ट करा, दारू सुटावी म्हणून पॉडकास्ट करा. तर त्यासाठीही आपल्याकडे काही रेमेडी आहेत, काही उपाय आहेत की ज्यातून तुम्ही त्या व्यक्तीची जी दारू आहे, ज्या काही गोष्टी आहेत त्या समूळ संपूर्णपणे कमी करू शकता. फक्त तुमचा विश्वास आणि दिलेल्या गोष्टी रोजच्या रोज करणं खूप गरजेचं आहे. ती जी संकल्पना आहे कुठली तर दारू, ही संकल्पना देखील तुमच्या घरामध्ये वास्तूला दोष जे येतात ते त्या गोष्टीमधनं पण येतात. कारण ते अमृत नाहीये, ती एक प्रकारची घाण आहे. आणि ती घाण तुम्ही निरोगी माणूस पियत असतो, त्यातनंही भरपूरसे काही दोष निर्माण होतात, त्यातनंही काही गोष्टी निर्माण होतात, त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. अशा वेळेलाही काही गोष्टी, काही मंत्र आहेत, काही तंत्र आहेत, काही यंत्र आहेत, त्यातूनही तुम्ही कमी करू शकता. आणि ह्या गोष्टी घडतात, घडत नाही असं नाही. लोक आम्हाला स्पष्ट विचारतात की दादा अशी कोणीतरी एखादी व्यक्ती दाखवा की ज्याचं काम झालंय किंवा ज्याचं काम तुम्ही केलंय. अशा वेळेला मी स्पष्टपणे सांगतो की येणारी प्रत्येक व्यक्ती जी आहे ती गपचूप येते. तुमच्याकडे एखादी व्यक्ती जर तंत्र करायला आली, मंत्र मागायला आली, कुठल्याही कारणासाठी आली, तर ती घरी जाऊन शेजाऱ्याच्या कानात बोंबलत फिरणार नाही की आम्ही अमक्याकडे जाऊन तंत्र करून आलो, आम्ही अमक्याकडे जाऊन मंत्र घेऊन आलो, उपाय घेऊन आलो, उतारा काढून आलो. बिलकुल नाही. कोणीही सांगत नाही. अगदी तुमच्या घरातली मंडळी देखील जाऊन आली तरीही ती सांगणार नाहीत की आम्ही अमक्या अमक्या माणसाकडे, अमक्या अमक्या गुरुजींकडे जाऊन पूजा घालून आलो. ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या गुपित आणि गुप्तपणे ठेवू तेवढाच फायदा प्रत्येकाला होत असतो. करेक्ट. असं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने घरामध्ये राहता, ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये वावरता, त्यासाठी तुमची वास्तू देखील
अनुकूल असणं खूप गरजेचं आहे. काहींना घरामध्ये नामस्मरण केल्यानंतर ते नामस्मरण जर लागू होत नसेल तर त्यांनी सर्वप्रथम त्यांची वास्तू चेक करून घ्यावी. कारण तुम्ही ज्यावेळी नामस्मरण करता त्यावेळी त्या नामस्मरणासाठी तुमची वास्तू देखील अनुकूल पाहिजे. जर मी सदर स्टुडिओमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जप करून जर मला असं वाटतंय की इथे महाराज माझ्या आजूबाजूला वावरतायत तर ती वास्तू अनुकूल आहे. पण जर तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये किंवा तुमच्या स्टुडिओमध्ये जर महाराजांचा जप करून तुम्हाला असं वाटतंय की महाराज फिरत नाही आहेत आजूबाजूने, अशा वेळेला तुमची वास्तू कुठेतरी काहीतरी बिघडतंय. मध्यंतरीच्या काळामध्ये एक क्लायंट होते, त्यांच्या घरी त्यांच्या मुलाने त्यांच्याच घराच्या कुलदेवतेबद्दल काही आक्षेपार्ह अशा गोष्टी फेसबुकवरती पोस्ट केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी नाही, ताबडतोब त्या रात्रीपासूनच त्यांच्या घरामध्ये प्रॉब्लेम क्रिएट झाले. कारण देवाचा CCTV फुटेज जो आहे तो आपल्याला पदोपदी आणि क्रमाक्रमाने बघत असतो. जरी मांजरीला वाटत असेल की तिने दूध पियाल्यानंतर तिला कोणी बघणार नाही, पण त्या घराचा मालक जो आहे तो पूर्णपणे लक्ष ठेवून असतो. अशा वेळी त्या मुलाने ती चूक केली, त्या चुकीचे परिणाम त्या रात्रीपासून चालू झाले. अक्षरशः जवळजवळ एक 6 ते 7 महिने त्या लोकांना कळत नव्हतं की नक्की झालंय काय. अशा वेळेला त्यांनी पॉडकास्टमधून किंवा इतर कोणाच्या ओळखीमधून कॉन्टॅक्ट काढून संपर्क केला. त्यांच्या घरी व्हिजिट केल्यानंतर ज्या काही त्यांच्या देवता आहेत त्या देवतांसमोर बसून ज्या काही सूक्ष्म लहरी आल्या त्या लहरींमधनं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की ह्या अशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत. त्यावेळेला त्या मुलाला सांगितलं की बाबा तू असं काही केलंयस का. काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्याची चूक मान्य केली. अशा वेळेला त्याला पहिले कान पकडून त्या देवतांची क्षमा मागायला सांगितली आणि 3 दिवसाचं अनुष्ठान त्यांच्या घरामध्ये करून 4थ्या दिवसापासून त्यांच्या घरामध्ये हळूहळू परिस्थिती निवडायला चालू झाली. कारण ह्या सदर देवता, कुलदेवता, वास्तुदेवता, स्थानदेवता, ग्रामदेवता ह्या ज्या कोणी आहेत त्या तुमच्या कुटुंबाचं संरक्षण, तुमच्या कुटुंबाचं वात्सल्यपणाने योगक्षेम वाहण्यासाठी आलेले असतात. कारण तुमच्या घरामध्ये जेवढं महत्त्व वडीलधाऱ्या माणसांचं आहे, जेवढं महत्त्व श्री स्वामी समर्थ महाराजांचं आहे, तेवढंच महत्त्व तुमच्या कुलदेवतेचं आहे. कारण कुलदेवतेला विसरून तुम्ही जर इतर कुठल्याही देवतेची पूजा करत असाल तर मात्र तुमच्या घरामध्ये अकांड तांडव व्हायला चालू होतात. कारण ह्या ज्या काही नंतरच्या गोष्टी आहेत त्या नंतर आपल्या आयुष्यात येतात, पण सर्वात प्रथम आपल्या आयुष्यामध्ये असते ती आपली कुलदेवता. ती भजणं खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे आई वडील, त्यांना योग्य तो आदर, योग्य तो मान देणं खूप गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट तुमची लग्नाची बायको, तिला जेवढं तुम्ही प्रेमानं घ्याल, जेवढं तुम्ही तिच्यावरती एक म्हणतात ना रिस्पेक्टफुल भावना जी असते ती दाखवाल, तेवढं तुमच्या ग्रहताऱ्यांची जी काही अनुमती असते ती तुमच्या बाजूनी प्रतिकूल असते. हे काही घरांमध्ये दिसून आलेलं आहे. भरपूरशा भगिनी अशा आहेत, भरपूरशा जेव्हा व्हिजिटला जातो आम्ही किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जेव्हा जातो त्यावेळी असं समजतं की घरातल्या बायकांना अक्षरशः पुरुषांचा जात असतो. अशा वेळेला स्त्रिया सांगत नाहीत, पण स्त्रियांच्या चेहऱ्यावरती वाचन केल्यानंतरच समजतं की बाबा घरातनंच त्यांना जे काही त्रास आहेत ते त्यांना उद्भवलेले आहेत. घरातल्या त्यांच्या नवऱ्याकडून, सासू सासऱ्यांकडनं, इतर कोणीही मंडळी असतील त्यांच्याकडनं उद्भवलेले त्रास असतात. अशा वेळी त्या लोकांना एकच सांगेन की तुम्ही तुमच्या पत्नीची कदर करा, तेव्हा समाज तुमचा कदर करणार. तेव्हा तुमचे ग्रह, तारे, नक्षत्र, यक्ष, किन्नर, गंधर्व, देवता ह्या सगळ्या तुमच्या सोबत चालणार. कारण ती तुमच्यावर जेव्हा प्रसन्न असेल तरच तुमचे सगळे, कारण आत्ता असं आहे की पुण्याईच्या जोरावर सगळी कामं होतात, पुण्याईच्या जोरावरती सगळं होतं, पण एकदा तो काळ संपून गेला, बायकोच्या पुण्याईचा काळ संपला की सदरची व्यक्ती भीक मागायला चालू होते. क्लायंट आहेत, त्या क्लायंटच्या त्यांचे मिस्टर आणि त्या घटस्फोटाची प्रक्रिया चालू आहे त्यांची. त्यांचा जो नवरा आहे तो अक्षरशः
त्या बायकोला डिचवून बाहेर फिरायला जाणं ओके. किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये पैसा उडवणं वगैरे ह्या भरपूरशा गोष्टी चालू आहेत. पण जे काही रिच्युअल्स, ज्या काही गोष्टी त्यांच्यासाठी केल्या गेलेल्या आहेत त्या कार्य करणार आणि योग्य वेळी थेट कार्यक्रम होणार. ओके. पण कसं आहे की तो जोपर्यंत तिची पुण्याई घेऊन चालतोय तोपर्यंत व्यवस्थित, पण ज्या वेळेला त्याच्यावरती कर्माचे फटके पडायला चालू होतील त्यावेळेला मात्र त्याला त्यातून कोणीही वाचवू शकणार नाही. बरोबर. अशावेळी हे जे काही नवरे असतात किंवा अशावेळी ह्या ज्या काही स्त्रिया देखील असतात त्या अक्षरशः पायावरती येतात की आता पुन्हा होणार नाही. पण अशा वेळेला वेळ निघून गेलेली असते. मग ती वेळ निघून जाऊ नये, वेळ खराब येऊ नये म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये नामस्मरण हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर 5 वर्ष नामस्मरण करताय त्याचा तुम्हाला फायदा होत नाहीये तर अशावेळी तुम्ही स्वतःमध्ये झाकून बघा की नामस्मरण करताना माझ्याकडनं काय चूक होते. तर मी ऐकलंय खूप वेळा की कुलदेवतेचा कोप होतो आपल्यावरती जर काही गोष्टी चुकीच्या झाल्या तर हे कसं असतं, म्हणजे कोप होतो म्हणजे हे काय एक्झॅक्टली असतं? कोप होतो म्हणजे काय असतं की प्रत्येक घराची एक विशिष्ट अशी कुलदेवता आहे. कुलदेवी म्हणजे कोण? जे पार्वतीचे हे अंश आहेत. तुळजाभवानी असेल, हिंगळाई देवी असेल, यल्लम्मा देवी असेल किंवा इतर अगदी सप्तशृंगी माता आहे. ह्या ज्या काही विशिष्ट देवता, प्रत्येक घराण्याच्या विशिष्ट देवता आहेत. कुलदेवतेचा कोप होणं म्हणजे काय? तर कसं असतं तुम्हाला सांगतो मी की आपण देवांच्या पूर्वजांनी नियोजित केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये जर एखादी गोष्ट आपल्याकडनं चुकली, एकदा माफी मिळते, दुसऱ्यांदा माफी मिळते, पण सतत एकच चूक जर होत असेल तर अशा वेळेला देखील त्या देवता तुमच्यावरती रुष्ट होऊ शकतात. ओके. तुमच्यावर रुष्ट का होतात? तर तुम्ही त्यांना इतकी वर्ष व्यवस्थितपणे सांभाळलेलं असतं, गोंजारलेलं असतं, उंजारलेलं असतं. तुमच्याकडनं ज्या काही चुका घडतात त्या चुकांचा खिळा होऊन तो कधी तुमच्या पायात लागतो तुम्हालाही कळत नाही. कुलदेवतेचा कोप म्हणजे काय? तर तुम्ही केलेल्या चुका आणि त्यानंतर तुमच्यावरती एकदम म्हणतात ना बर्फाचा लोड पडावा तशा पद्धतीने तुमच्यावरती पडतात. मग ह्या अशा करण्यासाठी काही प्रमाणामध्ये तुमची कर्म ही देखील खूप महत्त्वाची असतात. जर बाहेर जाऊन शिट्ट्या मारेन आणि घरात येऊन कुलदेवतेसमोर घंटा हलवेन चालणार नाही. एखाद्याला मंत्र दिला तर तो मंत्र त्याने नेटानं जपणं गरजेचं आहे. मग त्यासाठी 5 वर्ष जाऊन दे किंवा 6 वर्ष जाऊन दे, तेवढा कालखंड जात नाही. आत्ताच्या कालावधीमध्ये श्री स्वामी महाराजांचे, दत्त महाराजांचे मंत्र आहेत हे तात्काळ फलसिद्धी देणारे मंत्र आहेत. कारण जसं कलियुग आहे फास्ट वेगाने चाललंय तसेच ते मंत्र देखील फास्ट वेगानेच काम केलेले दिले जातात. त्या मंत्रांद्वारे लोकांची कामं होतात कारण त्या मंत्रांमध्ये तेवढी ताकद आहे. मग आपल्या हे जे कोप होतात देवांचे तर त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही त्याला पण दूर करू शकता? हो, नक्कीच. कारण त्या ज्या काही देवता आहेत त्या देवतांच्या सूक्ष्म लहरी त्यांच्या समोर जेव्हा विधीला बसतो त्यावेळेला त्या सूक्ष्म लहरीमधून समजतं की बाबा नक्की त्या देवतांना काय हवं आहे, नक्की काय चूक झालेली आहे. कारण माणसाच्या व्यस्त जे काही शेड्यूल आहे त्यातून माणसाला समजून येत नाही की आमच्याकडनं काय चूक झाली. अशा वेळेला त्या ज्या काही देवता आहेत किंवा देवतांचे देवदूत आहेत अशांशी कॉन्टॅक्ट करून त्यांना, लोक ह्याला काही वेडेपणा म्हणू किंवा काही म्हणू, प्रत्येकाची भक्ती किंवा श्रद्धेची स्टेज असते. कॉन्टॅक्ट करून त्या देवतेला विचारणा केली जाते की बाबा काय आहे, काय झालं आहे, काय नाही झालं आहे. त्यातून जे काही उत्तर मिळतं ते उत्तर त्या समोरच्या व्यक्तीला सांगितलं जातं. मग त्यासाठी मदत करणारी व्यक्ती कोण आहे, मदत करणारी शक्ती कोण आहे? तर ती जगदंबा तुळजाभवानी. मग तिच्या स्वरूपामध्ये सगळी उत्तर मिळत जातात. अच्छा, असं. मग त्यातून ते जे काही त्यांनी ज्या काही सांगितलेल्या गोष्टी असतात त्यातून तो जो काही कोप असतो, त्यातून ज्या काही गोष्टी असतात त्या पूर्णपणे कमी 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 होत जातात. अच्छा. एका लहान मुलाच्या घरी व्हिजिट होती. त्यांच्या मुलाच्या आता तुम्ही बघता की काही वेळेला असं होतं की मुलं क्लासमधनं घरी येतात, कुठून खेळून येत असतात. अशा वेळेला रस्त्यावरती आपण बरेच ठिकाणी बघतो उतारे टाकलेले असतात, काही टाकलेलं असतं. अशा वेळेला ते उतारे वगैरे जे असतात ते सगळे काहीतरी मंत्रून
काहीतरी तंत्रून टाकलेले असतात. त्या मुलावर देखील तीच बाधा होती आणि अशा वेळेला त्या व्यक्तीच्या घरी स्पष्टपणे जाऊन ती जी समूळ बाधा आहे ती काढण्यात काम केलं गेलं. पण त्या व्यक्तीने देखील तेवढा प्रतिसाद देणं खूप गरजेचं आहे. एकमुखी दत्त महाराजांचा फोटो बघितलात, दत्त महाराज जे आहेत संगमावर बसलेत आणि त्यांच्या बाजूनी नदी वाहते आणि त्यात नावाडी आहे. त्या नावेमध्ये 7 नाविक बसलेले आहेत. त्याचा अर्थ काय होतो की बाबा तुम्ही जर माझी श्रद्धा कास पूर्णपणे संयमाने सचोटीने आणि घट्ट धरून ठेवलीत तर तुमची नाव ऐल तीराकडून पैल तीराकडे मला न्यायला वेळ लागणार नाही. पण लोक काय करतात, लोकांचं लक्ष हे दत्त महाराजांवर नाही, दत्त महाराजांच्या पुढ्यात गाठोड आहे पुण्याईचं, त्या गाठोड्यावर लक्ष की नक्की ह्यात काय आहे, पुण्याई आहे की पैसा आहे. लोक ह्यात गफलत करतात आणि आयुष्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण करतात. म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं कुलदेवतेचं महत्त्व आहे तेवढंच गुरूंचं महत्त्व आहे, आई वडिलांचं महत्त्व आहे, तुमच्या पत्नीचं महत्त्व आहे. ज्या घरामध्ये माझ्या 13 वर्षाच्या अनुभवात ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान होतो, ज्या घरामध्ये स्त्रीला अवहेलना केली जाते, ते घर, ती बिल्डिंग, तो एरिया, ते राज्य आणि तो देश कधीही सुखी राहत नाही. आपल्याकडे उदाहरणं आहेत, अफगाणिस्तान आणि दुसरा पाकिस्तान, तिथं कायम स्त्रियांची अवहेलना केली गेली. तुमच्या आयुष्यामध्ये जी लोक एक नेगेटिव्ह ऑरा की ज्या व्यक्तींना बघितल्यानंतर किंवा ज्या व्यक्तींची आठवण काढल्यानंतर तुम्हाला जर त्रास होतोय तर अशा व्यक्तींना तुमच्या आयुष्यातना गाठोडं बांधून सरळ बाजूला ठेवून द्यायचं. असं गाठोडं ते कधीच उघडायचं नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये असं झालेलं की एक क्लायंट आहेत, त्यांना काही वस्तू दिल्या गेल्या, त्या वस्तू दिल्याच्या नंतर सगळं सुरळीत चाललेलं. तिसरी व्यक्ती कोणतरी अचानक आली आणि त्या व्यक्तीने त्यांचे कान भरले. ते भरल्याच्या नंतर त्यांनी मी दिलेल्या काही गोष्टी होत्या त्या काढून टाकल्या. कसं असतं ना की प्रत्येक दिलेल्या वस्तूची एक एनर्जी असते, प्रत्येक वस्तूला एक रिस्पेक्ट देणं खूप गरजेचं आहे. तुमच्या घरात अगदी सोफा जरी आला तरी त्या सोफ्याला तेवढंच प्रेमळपणानं कुरवाळणं गरजेचं आहे. बरोबर. कारण प्रत्येक वस्तूमध्ये एनर्जी आहे. तो जर 5 वर्ष त्याचं लाकूड चांगलं टिकणार असेल ना, तुमच्या त्या प्रेमळ भावनेने, तुमच्या त्या ऑरामुळे त्याचं लाकूड 15 वर्ष चांगलं टिकतं. आणि ह्या घटना आहेत, हे घडतंय. अशावेळी त्यांनी तिसऱ्या व्यक्तीचं ऐकून त्या वस्तू टाकून दिल्या किंवा काही केलं असेल, पण त्या टाकल्यानंतर आम्हालाही कुठेतरी स्पंदनं जाणवतात की दिलेली वस्तू फेकलेली आहे किंवा दिलेली वस्तूचा अपमान केला जातोय. मग अशा वेळेला जर पुन्हा आयुष्यामध्ये काही घटना घडल्या तर अशा व्यक्तीने पुन्हा धावत येऊ नये, कारण त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. कारण देव जर देतोय तर तो काढून घेणाराही बसलेला आहे. त्यामुळे परमेश्वरी शक्तीला घाबरा. इतर कोणाच्याही तुम्ही अधिपत्याखाली किंवा इतर कोणाच्याही बोलण्याने भरकटून जाऊ नका. तुम्हाला जर सांगितलंय तुमचं काम होणार, तुमचं कार्य होणार, तर तुमचं कार्य 100% होणार. मग अशा वेळेला तुम्ही तिसऱ्या कोणाचं ऐकून डॉक्टर नका बदलू. पण ते तिसरे व्यक्ती जी लाईफमध्ये येते त्याच वेळी मग मे बी होऊ शकतं की ती जी नेगेटिव्हिटी आहे तीच हे त्यांच्याकडनं करून घेते. कारण त्या नेगेटिव्हिटीला पण माहिती पडतं की आता हे काम झाल्याने मला इथनं जावं लागेल, तर ती कुणाच्या तरी डोक्यामध्ये अशा गोष्टी घालून तुम्हाला कसं दूर करता येईल. 100% अशा गोष्टी देखील घडतात की त्यांच्या घरामध्ये इतकी वर्षाची एनर्जी असते, त्या एनर्जीला देखील मोक्ष नको असतो. कारण घरामध्ये जे काही पोषक वातावरण आहे ते वातावरण त्या एनर्जीला मॅच झालेलं असतं, खत पाणी मिळत असतं. अशा वेळेला ती एनर्जी देखील तिच्या परीने कार्य करते. पण ज्या काही तिसरी व्यक्ती येऊन सांगितलं जातं की बाबा हे काय गरज आहे, हे लावायचंच नाहीये, अशा वेळी तुमचा ठाम विश्वास हवा बरोबर की ते आमच्या भल्यासाठी दिलेलं आहे, ते काढणं नाही. अशा वेळेला ते काढायचंच नाहीये. आणि ह्या ज्या काही तिसऱ्या व्यक्ती असतील किंवा मिडल पर्सन असतील, अर्धवट ज्ञान, ह्या अर्धवट ज्ञानाच्या जोरावरती त्या काहीच करू शकत नाही, दुसऱ्याचं चांगलंही करू शकत नाही, दुसऱ्याचं शुभचिंतनही करू शकत नाही. अशा कारणामुळे
जरी आता वाटत असलेली मजा ही नंतर सजेच्या स्वरूपामध्ये उद्भवते. हो. म्हणजे जरी आता वाटत असेल ते दुखणं, पण ते नंतर मूळव्याध बनून कधी येईल हे तुम्हालाही कळणार नाही. म्हणून तुम्ही तुमच्या गुरुवचनावरती आणि ज्यांनी तुम्हाला मंत्र दिलेत, ज्यांनी तुम्हाला वस्तू दिल्यात, त्यांच्यावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. एक गोव्याच्या क्लायंट आहेत, त्या क्लायंटनी मध्यंतरीच्या काळात फोन केला. त्यांचे पैसे अडकलेले आहेत. तर त्या पैशा अडकल्याच्या संदर्भात त्यांनी सेवा घेतली आपल्याकडून. तर त्यांनी एक 1.5-2 महिन्यापूर्वी फोन केला की आम्हाला खूप छान अनुभव आले तुम्ही दिलेल्या सेवेत. आणि त्यांनी असं सांगितलं की बाबा प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांनी अंबाबाई स्वरूपामध्ये त्या ताईंना स्वप्नामध्ये दर्शन दिलं. ओके. अगदी गोव्याचं जे म्हाळसा नारायणी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर देखील त्यांना देवीच्या जागी स्वामी समर्थ महाराज बसलेले दिसले. आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही इश्यू आहेत पैशासंदर्भातले, ते देखील हळूहळू क्लिअर व्हायला चालू झालेत. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सेवेतनं घडत असतात. म्हणून तुम्ही सेवा करा, सेवेकरी व्हा आणि तुमची हिंदू धर्माची जी काही पताका आहे ती फडकवा, एवढंच मी सांगतो. पण दादा तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? ह्या क्षेत्रामध्ये सागर 13 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 13 वर्ष. ह्या क्षेत्रामध्ये असे असंख्य चढउतार आले, असंख्य अशा व्यक्ती येऊन गेल्या आयुष्यामध्ये की ज्यांनी खूप काही शिकवलं, ज्यांनी खूप काही धडे दिले, चांगले धडे देखील दिले, वाईट धडे देखील दिले. अशीही काही मंडळी बघितली की ज्या मुलांनी म्हणजे ज्या मित्रांनी अक्षरशः साथ सोडली, पण अशा काळामध्ये सोबत उभे राहिले ते श्री स्वामी समर्थ महाराज. षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. त्या स्वामी नामस्मरणामुळे संपूर्ण आयुष्य चेंज झालं. म्हणजे ते 6 अक्षरी मंत्र जो आम्हाला माहीतही नव्हता की स्वामी समर्थ कोण आहेत, अक्कलकोटचे स्वामी कोण आहेत, अशा वेळेला अचानक आमच्या काकीचं आयुष्यामध्ये येणं, तिने आम्हाला सांगणं, तो मंत्र देणं, मठामध्ये नेणं, ह्या सगळ्या गोष्टी स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेनुसार योजलेल्या आहेत. अशा वेळेला तिथं जर आमची काकी असेल तर ती फक्त एक निमित्त मात्र आहे. जसं पहिल्या पॉडकास्टमध्ये त्यांचा उल्लेख झाला, ती फक्त एक निमित्त मात्र आहे की स्वामी महाराजांनी त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचवावं म्हणून तिला मध्ये दुवा केला. अशी असंख्य मंडळी भेटली की जी साथ सोडून निघून गेली. पण आज ह्या पॉडकास्टमधून किंवा लोक जेव्हा फोन करतात, त्यांचं दुःख शेअर करतात, त्यावेळी असं समजतं की बाबा असं पूर्वी खूप वाटायचं की आईला खूप दुःख आहे रे आयुष्यामध्ये, पण लोक ज्या वेळेला त्यांची समस्या घेऊन येतात, त्यांचं मार्गदर्शन घेऊन येतात, त्यावेळेला अक्षरशः असं कळतं की आईला आपलं दुःख काहीच नाही रे, काहीच नाही. म्हणजे महाराजांनी आपलं जे काही पर्वता एवढं होतं ना ते राई एवढं करून ठेवलं आहे. पण लोकांचं राई एवढं नाही आहे, पर्वता एवढं दुःख आहे. पण ते दुःख दूर करण्यासाठी महाराजांनी आपल्याला निवडलेलं आहे किंवा आपल्याला ज्या काही आपल्या नामस्मरणातना आपल्या ज्या काही छोट्या मोठ्या साधना आहेत त्यातून जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याचा आपण लोकांच्या चांगल्यासाठी वापर केला पाहिजे. ही गोष्ट जिथपासून कळली तिथपासून आपसूक स्वामी महाराजांचं आगमन आयुष्यामध्ये झालं. असं 1 वर्षापूर्वी एक लेडीज आलेल्या माझ्याकडे की अक्षरशः त्यांचा मुलगा त्यांच्याशी बोलत नव्हता. अशा वेळेला त्यांच्या मुलाशी काउन्सिलिंग केलं. काउन्सिलिंग केल्यानंतर अक्षरशः त्या भगिनी ज्या आहेत त्या जेव्हा आल्या तेव्हा त्यांनी अक्षरशः सांगितलं की माझा मुलगा मला परत द्या, माझा मुलगा माझ्याशी बोलत नाही. अक्षरशः त्यांनी पदर पसरला की माझं मूल बोलत नाही, मला ते परत हवं आहे. मग अशावेळी त्या मुलाला काउन्सिलिंग केलं आणि ते अक्षरशः रात्रीचं काउन्सिलिंग केलेलं आहे. रात्री 12 ते 1:30च्या दरम्यानचं हे काउन्सिलिंग. आणि त्या काउन्सिलिंगमधून तो मुलगा ताबडतोब दुसऱ्या दिवशी त्याच्या आईकडे राहायला गेला. म्हणजे ह्या गोष्टी बोलण्यातना होतात, पण समोरच्याने देखील रिस्पॉन्स देणं महत्त्वाचं आहे. जर एखादा व्यक्ती ड्रग्ज घेत असेल, एखादा व्यक्ती व्यसन करत असेल तर त्याला आध्यात्मिक काउन्सिलिंग जे आहे ते देण्याचं आपण काम करतो. पण अशा वेळेला ते काउन्सिलिंग घेणारा व्यक्तीही त्या पात्रतेचा हवा. नाही तर काउन्सिलिंग करताना दोन्ही कान बंद आणि त्याचं फक्त डोळे बघतायत त्याला अर्थ नाही. असं म्हणजे पॉडकास्ट बघत असताना लोक जर फोन करून सांगतात की दादा
तुमचे पॉडकास्ट बघत असताना आम्हाला खूप पॉझिटिव्ह फील होतं, एनर्जी एक खूप छान येते. त्यावेळेला असं समजायचं की बाबा आपण नाही बोलत, स्वामी समर्थ महाराज बोलून घेतात. महाराज म्हणजे गेल्या पॉडकास्टमध्ये सांगितलं, तुम्ही करता जेव्हा श्री स्वामींना म्हणता, करता श्रीराम म्हणशी तेणे पावे यश कीर्ती सन्मान, आणि करता मी म्हणशी त्याने पावे दुःख अपकीर्ती अपयश. तसंच आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही कराल त्यामध्ये तुमच्या कुलदैवतेचा, तुमच्या ग्रामदेवतेचा, तुमचे आई वडील, तुमची बायको, तुमची भावंड, प्रत्येकाचा वाटा असतो. प्रत्येकाला प्रत्येकाचा सन्मान योग्य रीतीने द्या, तरच तुम्ही केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला फळणार. तुम्ही म्हणाला 13 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. हो. तर 13 वर्षांमध्ये आतापर्यंत किती क्लायंट्स तुम्ही हँडल केलेत? 13 वर्षांच्या एक्सपिरियन्समध्ये म्हणशील ना सागर, तर जेव्हा आपली आई तांदळाच्या डब्यातनं तांदूळ काढते आणि सुपामध्ये घेते, ते तांदूळ पसरतात, तर असे मलाही आठवत नाही आहेत, पण एक तेवढे क्लायंट तरी जे मोजता नाही हँडल केलेले आहेत. प्रत्येकाला फरक पडलेला आहे, काहींना फरक नाही देखील पडलेला आहे. त्यांना का पडला नाही, तर रिच्युअल्स आहेत, काही गोष्टी आहेत त्या मध्येच थांबवल्या कारणामुळे, काहींच्या घरातले इश्यू असतात त्या कारणामुळे. म्हणजे अगदी एखाद्या स्त्रीला एखादा मंत्र दिला तर सासरच्या मंडळींना आवडत नाही, मग तो थांबवावा लागला, त्याच्यामुळे त्या गोष्टी पुढे घडल्याच नाही. म्हणजे अशा गोष्टींतल्या अनुभवामधून हे सगळं घडत गेलं. आणि त्यातून श्री स्वामी समर्थ महाराजांनी जी काही साथ दिली, घरातल्या मंडळींची साथ असेल किंवा जे सोडून गेले, ज्या मित्रांना आपलं मानलं, अशा काही व्यक्ती आयुष्यातनं सोडून गेल्या, अशा मंडळींना खूप थँक्यू. आज ह्या मंचावरती, आज ह्या पॉडकास्टमध्ये जो मी काही बोलतो तो देखील त्यांच्यामुळे. जर ते मला सोडून गेलेच नसते तर मी काय आहे आणि मी कोण आहे आणि माझ्या पाठी कोण आहेत, अशांचं महत्त्व मला कळलंच नसतं. त्यामुळे अशा मंडळींना, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सोडून गेलेल्या ज्या काही व्यक्ती असतात त्यांच्यासाठी देखील तुम्ही थँक्यू म्हणा, थँकफुल राहा कायम. कारण महाराज, एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातनं निघून जाते, मग ती कुठलीही व्यक्ती असो, घर असो, जमीन असो, पैसा असो, त्या गोष्टीचा जर तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन धोका असेल तर स्वामी समर्थ महाराज त्या गोष्टीपर्यंत तुम्हाला पोचून देत नाही. मग कुठलीही वस्तू असो, आणि एखादी वस्तू तुमच्या आयुष्यात आल्याच्या नंतर जर तुम्हाला त्या गोष्टीचा धोका असेल तर तिथपर्यंत महाराज तुम्हाला पोचून देत नाही. हा स्वानुभव आहे, प्रत्यक्ष स्वानुभव आहे. म्हणजे महाराज तुम्हाला अगदी कोळशात नाही तर अगदी तळहाताच्या फोड्याप्रमाणे जपतात. मग ते तुम्हाला उकळत्या कढईतही जाऊन देणार नाही आणि ते तुम्हाला अगदी गरम कोळशावर देखील जाऊन देणार नाही. मला एक प्रश्न आहे, कॉमेंट सेक्शनमध्ये एक कॉमेंट वाचली मी. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळी ते घरी असतात ना, त्यांची घरात खूप चिडचिड होते आणि कोण पण घरामध्ये पत्नी असेल, मुलं असतील, त्यांच्यासोबत भांडणं करायचं म्हणजे ते भांडतच राहतात आणि खूप चिडचिड होते, रागावरती नियंत्रण नाही त्यांचं, म्हणजे कंट्रोलच नाही आहे. तर अशावर काय उपाय आहे का? असं बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे घरामध्ये की काही घरांमध्ये त्यांच्या घरातले पुरुष जे आहेत ते, आता काही बायकांचं असं निदर्शनास आलेलं आहे की ज्या समस्या विचारण्यासाठी येतात, काही फोन करतात, तर काहींचं असं निदर्शनास आलेलं आहे की त्यांचे पुरुष सकाळी 8ला कामावर जातात आणि रात्री 9 वाजता घरी येतात. त्या म्हणतात, म्हणजे तो स्त्रीवर्ग असा आहे, त्या म्हणतात आम्ही सुखी आहोत. आणि काही अशा आहेत की ज्यांचे नवरे कायम डोळ्यासमोर असतात, त्या अशा म्हणतात की त्यांना एकसारखं बघून बघून आमचं डोकं दुखतं, किंवा एक अशांतता. किंवा काही स्त्रियांचं असं म्हणणं असतं की पुरुषांनी, आम्ही जर इथं वस्तू ठेवली असेल तर ती इथून हलवलेली त्यांना आवडत नाही, असंही काही स्त्रियांचं म्हणणं आहे. अशा वेळेला त्यांच्यावरती चिडून, त्यांच्यावरती रागवून काही उपयोग नसतो. अशा वेळी काही मंत्र असतात, काही रिच्युअल्स आहेत, काही गोष्टी आहेत त्या आपण प्रदान करतो, ज्याच्यातनं त्यांचा एक म्हणतात ना तापटपणा, एक त्यांना थंडावा मिळतो. दुसरी गोष्ट की घरामध्ये जर तुम्ही असाल तर काय करायचं आहे, एक काचेचा बाऊल घ्यावा किंवा मातीचं भांडं घ्यायचं किंवा पितळेचं भांडं, त्यात नॉर्मल थंड पाणी भरायचं त्याच्यामध्ये, आणि तुमचा डावा हात त्या पाण्यामध्ये बुडवायचा आणि एका हाताने तुमची जी काही माळ असेल किंवा तुमचा जो काही काउंटर आहे ज्याने तुम्ही जप करत असताना तुम्ही ते असं म्हणायचं आहे की बाबा माझ्या डोक्यातला जो काही राग आहे, माझ्या शरीरामध्ये जी काही व्याधी आहे, ज्या काही गोष्टी आहेत, नेगेटिव्ह एनर्जी XYZ जे काही असेल
ते सगळं ह्या पाण्यामध्ये उतरून दे. हे असं तुम्ही अर्धा तास ते पाऊण तास करा तुमचा जप चालू असताना, आणि ते पाणी तुम्ही एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली किंवा वडाच्या झाडाखाली फेकून द्या. शक्य असेल तर तुमच्या वॉशरूममध्ये फेकून तुम्ही फ्लश केलं तरी देखील चालेल. ह्या उपायामुळे 11 ते 12 दिवस हे करा. 100% नाही 1000% तुमच्या डोक्यामध्ये शांतता निर्माण व्हायला चालू होते. आणि दुसरी गोष्ट, मुलं चिडचिड करतात, लहान मुलं चिडचिड करतात, ऐकत नाहीत आई वडिलांचं, किंवा ज्या मुलांना बोलायसाठी खूप वेळ लागतो, म्हणजे काही लहान मुलं बोलत नाहीत पटकन, खूप उशिरा बोलतात, अशा लोकांसाठी देखील एक उपाय आहे. 7 नागवेलीची पानं घ्यायची. नागवेलीची पानं एकावर एक 7 ठेवायची. त्याच्यावरती कात, चुना, त्यानंतर सुपारी, गुलकंद, केशर, एक इलायची, दालचिनी, त्याचा एक तुकडा, ह्या अशा सगळ्या गोष्टी पूर्ण ते फोल्ड करायचं आहे. बाभळीचा काटा, जे लोक गावाला राहतात त्यांना बाभळीच्या झाडाचा काटा माहिती आहे, काटेरी काठा. मुंबईला राहणाऱ्यांसाठी टूथपिक यूज करू शकता. बाभळीचा काटा घ्यायचा, ती पानं दुमडून टोचायची, आणि जी कोण व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जी ऐकत नाही, हट्टी आहे, अशा व्यक्तीच्या उशाखाली ती वस्तू ठेवून द्यायची. आणि बुधवारी केल्याच्या नंतर दुसऱ्या बुधवारी, असं 11 बुधवार करायचं आहे. म्हणजे आज बुधवारीचं केलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी विना अंघोळी जाऊन ती वस्तू लिंबाच्या झाडाखाली, जर अवेलेबल नसेल लिंबाचं झाड तर पिंपळाच्या झाडाखाली पुरून यायची ती वस्तू. घरी येऊन अंघोळ करून नित्यकर्म करायचे. हे असं 11 बुधवार तुम्ही करा. 12व्या बुधवारपासून तुम्हाला नक्कीच त्यांच्यामध्ये फरक जाणवायला चालू होतो. म्हणजे हे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यातून तुम्ही ते उपाय करून तुमचं जे काही जीवन आहे ते तुम्ही समृद्ध करू शकता. थँक्यू सो मच दादा, खूप बरं वाटलं तुमच्यासोबत बोलून. आणि नेहमीप्रमाणे तुम्ही आज पण खूप इम्पॉर्टंट माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली आहे. बऱ्याच गोष्टी आहेत आत्ता पण कॉमेंट्समध्ये ज्या मी ट्राय करेन नेक्स्ट पॉडकास्टमध्ये कव्हर करण्यासाठी. पुढे पण आपण स्वामींचे अनुभव जे आहेत तुमचे ते पण ट्राय करू कव्हर करण्यासाठी पॉडकास्टमध्ये. आणि परत एकदा थँक्यू सो मच. मी देखील तुमचे आभार मानतो की तुमच्या व्यस्त वेळेतनं तुम्ही मंचावरती पुन्हा बोलवलं अनुभव शेअर करण्यासाठी, लोकांच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या सांगण्यासाठी. त्यासाठी सागर दादा तुमचं आणि तुमच्या ज्या मिसेस आहेत चैताली पवार, त्यांचं देखील खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो की तुम्ही इथे वेळात वेळ काढून बोलवलं. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.